हे बघा, नमस्कार भावा बहिणींनो. तर बानू लय खुश झाली. आज झोपेतनं उठवले बानूला. जेवायचा टायमिंग झालता. आली भटीहून. तर बानूबाईला आपल्याला ही न्यायचंय. बानूबाईला हवेची सवय आहे. गरमाईने लय येड्यावणी होतंय. धुक 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 जीव होतो तिचा. त्यामुळं सवड तर नाहीच आज, कारण मला इथनं जाऊन फड मारायचा हाया. मग म्हटलं की चला, म्हणलं आधी पहिलं आल्या आल्या बानू झोपीतनं उठवली आणि ही काय चारायला लागली या. तर बानू लय खुश झाली. आल्या आल्या मम्मीचा चेहरा दिसला तिला झोपीतनं उठल्या हाय की नाही, हाय का ना मम्मी? बाई माझं लेकरू आहे की गुन्हाच राबतय का करावं. तर नवीन घ्यायला काय हे नाही बरं का, आणला असता मी नवीन, पण ह्याला काय करायचंय, उग पैसा वेस्ट नाही करायचं ना. मग याला 400-500 रुपये खर्च येतोय, मग त्याला 3000चा हे आहे. म्हणलं 500 रुपये काय 700 रुपये जाऊ द्या, आधी नीट करून पुरीला आणून द्यावा म्हणलं. आणि आज कूलर न्यायचं म्हणलं, आलीच आहे तर म्हणलं बानूला चारावं म्हणलं. तर बानूला चारून कूलर आता न्यायचा आणि केम मध्ये टाकायचा नीट करायला. किती जीवात ताण आहे एका आईला, कितीही काही करावं लागतंय. मला वाटलं तात्या चालत. एका आईला किती काही करावं लागतंय. काय काय करा, अवघड परिस्थिती कंडिशन आहे. ज्या बाईच्या माग ही हाय काळजी, त्या बाईला रात ना दिवस कष्ट करावंच लागतंय. आता लेकरं घेऊन जायला मला काय अडचण नाही, पण तिथं बानूला धुरळ्याची ॲलर्जी आहे आणि एक काम मी करत होती ती अजून जास्त काम मी करायला लागले. त्यामुळं म्हणजे एका कामावरला एक पैसे महाग पडते आणि एका कामावरला घरात खायला, म्हणजे अशा कंडिशन आहेत. म्हणजे वाहतूक मला बानूला बघून करता येत नव्हती आणि तिथं एवढी बिहारे आहे की प्रमाणाच्या बाहेर, आणि लेकरच आहे ती एवढी ते बानूला 24 तास घरात, आणि तिथं पत्र्याचं शेड. त्यामुळं बानूला म्हटलं इथंच ठेवावं. तर चला बानूला घेत टाकून मी खाली. मग लेकराला मी इथं ठेवलं, जरा बरं वाटतं या घरात. आयशा जेवला बाबू. तर आता जेवली बानू. आता कूलर काढते बाहेर, आणि कसं आहे फळ मारायचे तर अजून मला. ज्याच्या आज गारा उद्या सुट्टी असते हो का, एवढं लागलंय जिबाळी, एवढंच लागलंय तर माणसाला मरणाचं हे होतं या. तर मेल्यावर माणसाला किती काय काय करतात त्याला कसं कळत नसतं, म्हणजे असतंय. तर चला जाऊ द्या, माझं काय रोजच गुरायन आहे असं काय नाही. तर का बानू बघा, बघितलं का जो का अशी करते, अशी सगळं काळं तोंड करून टाकलं तिने. तर चला बाय.